कपडे धुण्यासाठी कुंडलिका नदीवर गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 4 जण बुडल्याची घटना शनिवारी सायंकाळी माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे घडली आहे। यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले। सिद्धेश सोनार वय वर्ष 21, काजल सोनार वय वर्ष 6, सिद्धी पेडकर वय वर्ष 16 आणि सोनी सोनार वय वर्ष 27 असे बुडलेल्या चौघांची नावे आहेत। नवी मुंबई येथील सोनार कुटुंबीय शिरवली येथे आजोळी आले होते। यातील काही जण सायंकाळी कपडे धुण्यासाठी कुंडलिका नदी किनारी गेले। त्यावेळी नदीपात्रात उतरलेली एक मुलगी पाण्यात बुडू लागली। तिला वाचवण्यासाठी अन्य 3 जण पाण्यात उतरले, मात्र त्यांनाही खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी बचाव कार्यासाठी शेलारमामा रेस्क्यू टीम आणि कोलाड रेस्क्यू टीमला पाचारण केले। त्यांना सिद्धेश आणि सिद्धी यांचे मृतदेह हाती लागले, परंतु काजल आणि सोनी यांचा तपास लागलाच नाही। उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली। त्यांना नदीपात्रात दोघांचे मृतदेह हाती लागले, मात्र अन्य दोघांचा पत्ता लागत नव्हता। अंधार पडल्याने अखेर शोध मोहीम थांबवण्यात आली। रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाईल असे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितलं आहे। या घटनेने गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।